देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधलेला होता आणि त्यावरून आता फडणवीसांनी उत्तर दिलंय। फडणवीस राज्यामध्ये दखलपात्र राहिले नाही असं राऊत म्हणाले होते, तर उत्तम फोटोग्राफर असेल तर राज्याचं चित्र उत्तम काढता येतं असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं होतं आणि फडणवीसांना टोला लगावला होता। दरम्यान फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं। त्याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे। तर फडणवीसांनी ते वक्तव्य केलं होतं आणि उद्धव ठाकरे जे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्राचे, त्यांना टोला लगावलेला होता। ते फोटोग्राफी करत असायचे आणि त्यावरून त्यांनी जर फोटोग्राफर हा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते असं म्हटलं होतं। त्यावरून संजय राऊतांनी आता पलटवार केलाय। आपने अपने पैशन को अपने करियर के रूप में बनाया और ये बहुत जरूरी इसलिए है कि देखिए कई बार क्या हो जाता है कि समझ लीजिए एक, मैं किसी व्यक्ति की बात नहीं कर रहा हूं पर एक एग्जांपल दे रहा हूं कि एक एक्स व्यक्ति है जिसको फोटोग्राफी में इंटरेस्ट है, उसका पैशन फोटोग्राफी और वो मुख्यमंत्री बन जाए तो प्रॉब्लम होता है। मतलब ऐसा नहीं है कि मैंने किसी का नाम नहीं लिया, ये कोई राजनीतिक कार्यक्रम नहीं है, मैंने किसी का नाम नहीं लिया, मैं केवल एग्जाम्पल के तौर पर कह रहा हूं। तो जिस चीज में पैशन होती है उस चीज को अगर हम करें तो निश्चित रूप से उसका फायदा होता है। फोटोग्राफर उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचे चित्र उत्तम काढलं जातं आणि त्याने ते चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र इतकं विदारक आहे महाराष्ट्राचं आणि म्हणून लोकसभेत तुमचा पराभव झाला। त्याच्यामुळे त्यांना अडचण होणारच। देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिलेले नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।